पुढच्या 2 दिवसात वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार. 23 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. परभणीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस. उरलं पीकही हातून जाण्याची शक्यता. ऐन काढणीच्या वेळेला सोयाबीन हातून जाण्याची शक्यता. तासाभराच्या पावसामुळे परभणीतल्या रस्त्यांवर पाणीच पाणी. नालेसफाई नसल्यामुळे परभणी वसमत महामार्गावर गुडघाभर पाणी साचलं. त्यामुळे वसमत परभणी दरम्यान वाहतूक मंदावली. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसामुळे 4 ठिकाणी वीज कोसळल्यानं 10 जनावरांचा मृत्यू. 1 महिलाही जखमी. 21 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. परतीच्या पावसाला जोरदार सुरुवात होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. या पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसेल अशी शक्यता. आपल्या 3 पिढ्यांनी शेतीत वीज बिल कधी भरलं नाही. डीपी जळला तरी इंजिनियरला 1000 रुपये दिल्यावर काम होतं. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य. बीडच्या केज तालुक्यात पितृपक्षाच्या जेवणातून 60 जणांना विषबाधा. धारूर आणि अंबाजोगाई रुग्णालयात उपचार सुरू. पालघरच्या कुडूस परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त. मागच्या वर्षात 675 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती. यावर लवकर उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर. मोहोळ शहरात अजित पवारांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. पर्यटन कर्मचारी विकास संघाची आंदोलनाची हाक. रत्नागिरीच्या एमटीडीसीच्या रिसॉर्टचं खासगीकरण करण्याच्या पर्यटन कर्मचारी विरोधात. बीडमध्ये ड्रोनची दहशत. बीड शहरातील बलभीम महाविद्यालय परिसरात ड्रोन आढळला. पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे. हिंगोलीमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात कारवाई. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 230 जणांना नोटिसा. शिर्डीतील मारीगोल्ड हॉटेलला आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू. आग लागण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट. वाशिमच्या कारंजामध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन. लोखंडी खांब पडल्यानं 2 स्पर्धक मुलींना गंभीर दुखापत. खासगी रुग्णालयात जखमी मुलींवर उपचार सुरू. कर्नाटकच्या मैसूर पॅलेसमध्ये दसऱ्यासाठी आणलेल्या 2 हत्तींचा धुमाकूळ. वेळीच दोन्ही हत्तींना नियंत्रणात आणण्यात यश आल्यानं दुर्घटना टळली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.